अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात 21 ऑगस्टला भारत बंदचे आवाहन करण्यात आले। नागपुरात या बंदला भरघोस प्रतिसाद मिळालाय। शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले। बसपा, BRSP, रिपाई आणि विविध सामाजिक संघटना या बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या होत्या। सकाळपासूनच इंदिरा चौक, कमाल चौक, त्रिशरण चौक, संविधान चौकासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले। त्यानंतर शहराच्या विविध भागातील संघटनांनी रॅली काढली। संविधान चौकात या रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले। संविधान चौकात मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले, त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती। सुप्रीम कोर्ट की साजिश नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। सुप्रीम कोर्ट की साजिश नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। संविधानाच्या चौकटीमध्ये राहून जो काम करेल तो खऱ्या अर्थाने देशभक्त। 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसनी जो निर्णय दिला तो भारतीय संविधानाच्या अंमलाच्या एक्झॅक्टली विरोधात आहे। शेवटी सुप्रीम कोर्टाने दिलेला आणि 7 जजेसनी दिलेला जो निर्णय आहे, ज्या निर्णयाच्या अनुषंगाने या देशामधला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना जे काही संविधानिक अधिकार बाबासाहेबांनी दिले होते त्याची अवहेलना केल्या गेली आहे। म्हणजे आता SC आणि STचं सब कॅटेगरायझेशन करणं, त्याच्यानंतर केवळ पहिल्या जनरेशननीच त्याचे बेनिफिट घेणं आणि क्रिमिलेअरची मर्यादा लावणं। आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये क्रिमिलेअरची मर्यादा ही SC STच्या आरक्षणाला कधीच नव्हती। ती लावण्याचं प्रयोजन काय? जेव्हा कोणी मागणी केली नाही तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या या 7 जजेसला ही दुर्बुद्धी का सुचली? दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही बदल या सुप्रीम कोर्टाने केलेत ते बदल करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आणि राष्ट्रपतीला आहेत। परंतु आता संसदेचे आणि राष्ट्रपतीचे अधिकार सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला देऊन आपापसामध्ये संघर्ष लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात हा SC ST OBCचा एल्गार मोर्चा आहे। निश्चित सध्या जे केंद्राचं सरकार आहे हे RSSच्या धोरणावर चालतं। RSSला जे हवं आहे तेच सरकार करतात आणि जे सरकारला शक्य नसेल ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून करतं। आमचा आरोप आहे की सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी घेतलेला निर्णय आहे तो जर SC STच्या विरोधात आहेत, OBCच्या विरोधात आहेत, आपण त्या 7 बेंचवर 9 बेंचचं आपण एक विचारमंच तयार करावा, खंडपीठ तयार करावं आणि त्याच्यामध्ये OBC, SC आणि ST यांची माणसं घ्यावीत। त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व कळेल। म्हणजे आज असं आहे की तिथे भूषण गवळी जर सोडले तर एकही दुसरा बहुजन प्रवर्गातला माणूस नाही आहे आणि भूषण गवळी साहेबांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय घातक आहे। निश्चित दबाव येईल, कारण मध्यंतरी आपण बघितलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांनीच आपल्या सरकारच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला तो निर्णय घ्यायला लावला। मग आपल्याच माध्यमातून SC STच्या आणि काही OBCच्या 100 खासदारांना पुन्हा पंतप्रधानांनी निवेदन द्यायला लावलं आणि आता ते चोकारण्याचं काम करतायत की आम्ही क्रिमिलेअरची मर्यादा SC STला लावणार नाही। SC STला तर आपण लावूच नका, परंतु जे आपण इंदिरा साहनीच्या केसमध्ये 1992 मध्ये OBCला लावली तीही हटवणं गरजेचं आहे। शेवटी SC ST OBC हे जे काही संविधानाचे आणि आरक्षणाचे बेनिफिशरीज आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने चुकीचे निर्बंध लावून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करता कामा नयेत। ते जर नाही केलं तर जे 2024च्या इलेक्शनमध्ये या BJP सरकारला, RSS सरकारला परिणाम भोगावे लागलेत त्याच्यापेक्षा भयानक परिणाम महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये येत्या काळामध्ये या सरकारला भोगावे लागतील। हा त्यांना केवळ इशारा आहे। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर, जे भारतीय संविधानाचे तज्ज्ञ आहेत, PhD आहेत आणि यांनी बरेचसे विश्लेषण केले आहेत आणि या विश्लेषणामध्ये असं मार्गदर्शन झालं आहे की हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ते असंवैधानिक निर्णय आहे। संविधानामध्ये जी अनुसूचित जाती आणि जमातीला जो आरक्षण मिळालेलं आहे तो आरक्षण
सामाजिक मागासवर्गाच्या आधारावर आहे, अनटचेबिलिटीवर आहे. आणि ही जी अनटचेबिलिटी आहे ही सर्व SC STच्या समाजाला सारखी आहे. असं नाही आहे की एकाला कमी अनटचेबल मानलं जातं, दुसऱ्याला जास्त अनटचेबल मानलं जातं. ज्या पद्धतीने यांनी वर्गीकरण केलं आहे, हा वर्गीकरण याने आर्थिक आधार वर्गीकरण केलं आहे, ते अतिशय असंविधानिक आहे. आणि त्याकरिता हा जो मोर्चा आहे, आम्ही हा सर्वपक्षीय मोर्चा करत आहोत. इथे या मोर्चामध्ये बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, BSP, त्याचप्रकारे BDSP, संविधान जागर, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज मागासवर्गीय संघटना, कास्ट ट्राइब, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, राष्ट्रीय OBC महासंघ, असे अनेक संघटना व राजकीय पक्ष या मोर्चामध्ये सामील आहे. आणि या मोर्चाचा मेन उद्देश आहे की आम्ही सुप्रीम कोर्टला हे देऊ सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या निर्णयाच्या सहमत नाही आहे. तुम्ही जातीची फूट टाकत आहात, जातीमध्ये विभागणी करताय, तुम्ही समाजामध्ये फूट टाकण्याचं काम ही सर्वोच्च न्यायालय करत आहे, ते आम्ही अजिबात सहन करणार नाही. धन्यवाद. जय भीम. हां, काही SC STचे खासदार मोदींना भेटून आले आहेत हां. की हा लोकसभेत याचा अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला साहेब. हे जे BJPचे खासदार आहेत हे फक्त दाखवत आहेत की आम्ही याच्या विरोधात आहोत. महाराष्ट्र ज्वलंत उदाहरण आहे. हे जे सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झालाय याचे सफर महाराष्ट्र झाले. हे जे BJP सरकार आहे याला स्वप्न पडतं की काय सुप्रीम कोर्ट निर्णय घेणार आहे. सुप्रीम कोर्टचा आदेश 1 ऑगस्टला झाला आणि 1 ऑगस्टलाच या महाराष्ट्र सरकारने फूट पाडली अनुसूचित जातीमध्ये. इथे बार्टीच्या सोबत यांनी RT लावली, अण्णाभाई साठे प्रशिक्षण केंद्र यांनी सुरू केलं. म्हणजे महाराष्ट्राची BJP सरकार अतिशय धोकेबाज आहे, डोगरेबाज आहे. जेणेकरून एकीकडे ते सांगतात आम्ही भारताच्या समर्थनात आहोत बंदच्या, आणि इथे सांगतात आम्ही ते SC ST फूट टाकण्याचा प्रयत्न करतायत. आजच्या बंदमुळे काही निर्णयात बदल होईल का? आमची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाला सद्बुद्धी यावी, सुप्रीम कोर्टाला सद्बुद्धी घेऊन त्यांनी हा निर्णय वापस घ्यावा आणि ही जे महाराष्ट्र सरकार आहे ज्याच्यामुळे अनुसूचित जातीचा समाज सफर होणार आहे त्यांना सुद्धा सद्बुद्धी यावी अशी आमची अपेक्षा या मोर्चामार्फत. ऑगस्टला जो निर्णय दिला या निर्णयाचं आम्ही समर्थन करत नाही. हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. जर SC ST OBCला जर वर्गीकरण करायचं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं असतं. तेव्हा त्याने बाबासाहेबांनी ते दिलेलं नाही. याचा अर्थ असा की आम्ही सगळे SC सगळे ST आम्ही एक आहोत आणि हा नवीन एक डोक्यामध्ये खूड काढणं हे BJPचं षडयंत्र आहे. BJP कोणत्या ना कोणत्या प्रकारे SC ST मध्ये भांडणं लावणं, ज्याप्रमाणे त्यांनी मराठ्यामध्ये भांडणं लावले त्याप्रमाणे ते आता आमच्या SC ST मध्ये भांडणं लावायचं हे कट कारस्थान करत आहे. आणि आम्ही समाजवादी पक्षाचं पूर्ण समर्थन आहे. आम्ही कदापि असे होऊ देणार नाही. सगळ्यात मेन महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे संविधानाला मोडू इच्छितात. संविधान बदलवायचं आहे. याच्यामुळे हे असं काहीतरी करत असताना हा अशा खूळ यांचं डोकामध्ये चालत असतात. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचा फक्त एक राजकीय पक्ष आहे BSP, फक्त त्यांनी निषेध केला आहे. बाकी कुठल्याही राजकीय पक्षांनी अजूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्याबद्दल काय? नाही, त्यांनी आमच्या अखिलेशने स्पष्ट केलेलं आहे पण अजूनपर्यंत आम्ही याला दिलेलं नाही आहे. म्हणजे पत्रकार परिषद वगैरे घेतलेली नाही आहे. परंतु आमचा पक्षच तो आहे ST OBC SCला घेऊन चालणारा. त्याच्यामुळे वेगळं काही द्यायचं असं मला असं वाटत नाही की त्यांनी वेगळं असं काही करावं म्हणून. घेतील. आमच्या महाराष्ट्राच्या लोकांनी घेतलेलं आहे. मी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष आहे महाराष्ट्राची आणि आमचे अध्यक्षही घेतील. ते घेतलंच आणि त्यांच्या आदेशानुसारच आम्ही इथे आलेलो आहोत. त्यांनी आम्हाला आदेश दिला त्यामुळे आम्ही या ठिकाणी समर्थन केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अन्यायकारक आहे आणि असंविधानिक आहे. वास्तविक पाहता की जे वर्गीकरण करण्याचं जे धोरण आहे हे संविधानामध्ये अशा कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना केलेलं हा एक निर्णय आहे. संविधानामध्ये जे 15(4) आणि 16(4) याच्या अनुषंगाने जे आरक्षण आहे हे आरक्षणाचं वर्गीकरण हे करता येत नाही आणि अशा प्रकारचं वर्गीकरण
जे आहे, जसं आता ओबीसीच्या संदर्भात मी ओबीसी महिला महासंघाची अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छिते की आमच्या ओबीसी महासंघाची जी भूमिका आहे ही आमचे संविधानिक हक्क अधिकार जे आहे आणि रोहिणी आयोगाच्या अनुषंगाने सुद्धा ओबीसीचं अशा प्रकारचं वर्गीकरण करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण जोपर्यंत कोणत्याही समूहाची जातनिहाय जनगणना होत नाही आणि त्याचं स्टेटस ठरवलं जात नाही तोपर्यंत अशा प्रकारचं जो डेटा आहे हा सरकारकडे उपलब्ध असू शकत नाही. आणि डायरेक्ट अशा प्रकारचं वर्गीकरण करणं हे संविधान विरोधी धोरण जे आहे हे म्हणजे सरकारने अशा प्रकारचे धोरणं राबवणे, जसं ओबीसीच्या संदर्भात जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा जो विषय होता, तर संख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षण दिलंच नाही. उलट त्याच्यामध्ये इंदिरासानीच्या केसमध्ये कोर्टामध्ये जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता आणि त्याच्यात हे म्हटलं होतं की 50% त्याची मर्यादा ठरवून दिली होती, हे सुद्धा चुकीचंच होतं. ती पण अट आजपर्यंत हां जो आदेश दिला हां कुठल्याही राजकीय पक्षाने याचा विरोध अजूनपर्यंत केला नाही. फक्त BSP सोडलं. हां. मायावतीने सर्वात पहिले आपला स्टँड क्लिअर केला. हां हां बाकी कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने त्या निर्णयाचा विरोध केला नाही. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा वास्तविक पाहता राजकीय पक्ष जे आहे यांनी याचा विरोध करायला पाहिजे होता. ज्या चुकीच्या बाबी घडतात याच्यासाठी राजकीय पक्षांची सुद्धा एक बांधिलकी असते, कारण राजकीय पक्ष हे जनमानसांच्या मतावर उभे झालेले आणि निवडून आलेले प्रतिनिधी तिथे असतात. जेव्हा जनमानसाचं जे काही संविधानिक हक्क अधिकार जेव्हा अशा पद्धतीने त्याच्यापासून हिसकावून घेतले जातात, त्याच्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची बांधिलकी असली पाहिजे आणि प्रत्येक राजकीय पक्षांनी या चुकीच्या गोष्टीला विरोध केलाच पाहिजे. त्यांचा विरोध न करणे, शेवटी ते पक्ष याच्या दावणीला बांधले आहेत का असा विचार प्रत्येक जनमानसाच्या मनात निर्माण होतो आहे. सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे हा मुळातच घटनेचं आर्टिकल 341चं उल्लंघन आहे. सुप्रीम कोर्ट आपल्या जजमेंटमध्ये म्हणतं आहे की आम्ही दिलं हे जजमेंट जे आहे आर्टिकल 341(2)चं उल्लंघन करत नाही. आता काय आहे आर्टिकल 341(2)? तर हे आहे की या लिस्टमध्ये कुठलीही नवीन जात ॲड करता येत नाही किंवा तिला काढता येत नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटनी कुठलीही जात जरी ॲड होत नसली किंवा कोणाला काढता जरी येत नसलं तरी जी कन्सोलिडेटेड लिस्ट आहे त्या लिस्टला वर्गीकृत करण्याचं एक वेगळं प्रयत्न या माध्यमातून होत आहे, जे राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय शक्य होऊ शकत नाही. आणि राष्ट्रपतीच्या अधिकारावरती सुप्रीम कोर्टाने घाला घातलेला आहे, हे मुळातच निंदनीय आहे. त्याचसोबत या जजेसमधल्या एका जजने क्रिमिलेअरच्या संदर्भात तशी प्रेयर नसताना किंवा कोणी डिमांडही केलेली नसताना त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे की अनुसूचित जातीमधल्या काही अधिकाऱ्यांच्या नंतरच्या पिढीला याचा लाभ होता कामा नये. आता या संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे की यापूर्वी बाप नोकरीवरती, मुलगी नोकरीवरती, पोरगा नोकरीवरती, आजा नोकरीवरती, बहीण नोकरीवरती सगळेच आहेत, त्यांच्या संदर्भात कुठलीही क्रिमिलेअर नाही. आणि काल परवाच्या मिळालेल्या आरक्षणाने 1-2 पिढ्या काही उन्नत झाल्या असतील तर सुप्रीम कोर्टाच्या एका जजला असं वाटत आहे की याच्यामध्ये क्रिमिलेअर असावी. हा मुळातच अन्यायकारक असा निर्णय. या क्रिमिलेअरची कन्सेप्टला तत्वशः मान्य जरी करण्यात आले नाही तरीसुद्धा ही जी आहे सूचना म्हणून मांडण्यात आली आहे आणि या सूचनेचं भविष्यामध्ये पालन केल्या जाण्याची भरपूर शक्यता आहे. जजेस कोट करताना, रेफरन्स करताना, आपला पुढचा निर्णय लिहिताना अशा अनेक जजेसचे स्टेटमेंट कोट करून आपल्या निर्णयाला बळकटी देत असतात. हे मुळातच त्या येणाऱ्या भविष्यातील निर्णयाला बळकटी देण्याचं एक कारण बनेल. त्याच्यामुळे समता आसरी दल या निर्णयाची निंदा करत आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून देशामध्ये झगडे लावण्याचा अनुसूचित जातीमध्ये प्रयत्न होत आहे असा सगळ्यांना सूचित करत आहे आणि याच्यापासून सजग राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. याला थांबवता कसं येईल? 2 गोष्टी थांबवता येईल. एक तर या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी. पुनर्विचार याचिका दाखल केली तर ती 7 जजेसच्या पुढेच जाईल आणि त्याच्यानंतर हायर जजेसच्या बेंचला हे रेफर करावं परत निर्णयावरती विचार करण्यासाठी. तो एक मार्ग आहे. किंवा मग सरकारने आर्टिकल 123 अनुसार
म्हणजे मेमोरंडम आणून किंवा ऑर्डिनन्स आणून याच्यावरती उपाययोजना करून याला पुढच्या होणाऱ्या संसदेच्या पटलावर ठेवून कायदा बनवून याला निरस्त करता येतं. केवळ SC STच्याच आरक्षणाचा हा मुद्दा नाही, तर OBC मध्येही वर्गीकरण करून क्रिमिनल लागू करण्याचा आदेश 1 ऑगस्टच्या सुप्रीम कोर्टच्या 6-1 अशा बहुमतानं दिलेला आहे. मूळतः SC आणि STच्या आरक्षणामध्ये कॅटेगरी करण्याचा अधिकार सुद्धा राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं या निर्णयाद्वारे देऊन टाकलेला आहे. तसला कोणताही अधिकार मूळ संविधानात नाही. केवळ राष्ट्रपतीला आर्टिकल 341च्या अधिकारान्वये अनुसूचित जाती जनजातीची ओळख करून आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आता वर्गीकरण करणे म्हणजे काय, तर कोटा इन द कोटा हा नवा सिस्टम सुप्रीम कोर्ट लागू करू इच्छिते. मुळात नीती नियम आणि योजना करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं नाही आहे, संसदेचं आहे. संसदेमध्ये निर्णय घेऊन जर संसदेनं तसला कायदा केला तर तो कायदा होऊ शकतो. परंतु वर्तमानामध्ये असं प्रचलित चाललंय की सुप्रीम कोर्टाच्या जजांनी तेच सरकार चालवत आहे तसला निर्णय घ्यायचं आणि निकाल देऊन टाकायचा आणि सरकारला बाध्य करायचं की तुम्ही असला कायदा करा, तुम्ही असला कायदा करा असं सरकारला बाध्य करायचं. हे अलोकतांत्रिक आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे. आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करणं म्हणजे अनुसूचित जाती जमातीचं राजनैतिक विभाजन करून त्याच्यात दंगल सदृश स्थिती निर्माण करणं आहे. कसं वर्गीकरण करणार आहे, राज्य सरकारकडे जेवढ्या अनुसूचित जाती आहे त्याच्यामधल्या निवडक 5-6 लोकांना 5-6 जातींना वरिष्ठ असं स्थान द्यायचं आणि कोट्यामधलं जास्तीत जास्त आरक्षण त्यांना द्यायचं. याच्यामुळं मणिपूर सारखा प्रसंग आपल्या महाराष्ट्रात उद्भवू शकतो, सर्व राज्यात उद्भवू शकतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपतीने जो अधिकार 341 कलमान्वये अधिकृत केलेला आहे त्याला सुप्रीम कोर्टानं छेद देऊ नये आणि हा कायदा त्वरित रद्द करावा, हा आदेश पाडण्यात येऊ नये, यासाठी सर्वच समाजातील लोकांनी इथं आंदोलन केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापेक्षा जनशक्ती महत्वाची आहे. या लोकशाहीमध्ये जनशक्तीच्या पलीकडे संसदही नाही ना सुप्रीम कोर्टही नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची समीक्षा होऊ शकत नाही असं नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची समीक्षा करण्याचा अधिकार किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बाद करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. आणि या आंदोलनाचा असा प्रभाव पूर्ण भारतात दिसतो आहे की कधी नव्हे एवढा फोर्स राज्यांनी आणि केंद्रांनी लावलेला आहे आजच्या दिवशी. याचा अर्थ शक्ती आहे. सगळ्या अनुसूचित जाती जनजातीचे लोक रस्त्यावर आले आहेत. हा निर्णय बदलावा लागेल केंद्र सरकारला. सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि जो निर्णय आलेला आहे 1 ऑगस्टला हा अत्यंत अन्यायपूर्ण निर्णय आहे आणि या देशातला 85% नागरिक या निर्णयाच्या विरोधात आहे असं माझं मत आहे. हा निर्णय जरी SC आणि ST आदिवासी आणि दलितांसाठी असला तरी सुद्धा ज्या पिटिशनरने हे पिटिशन टाकलं त्याची प्रेयर नसतानाही विनाकारण भारतीय संविधानामध्ये इंटरफिअर करत सुप्रीम कोर्टानं अत्यंत अन्यायकारक हा निर्णय दिलेला आहे. पिटिशनरांनी कधीही म्हटलेलं नव्हतं की दलितांच्या मध्ये क्रिमी लेअर लावा. पिटिशनरचं प्रेयर कधीही नव्हतं की दलितांचं सब क्लासिफिकेशन करावं. परंतु तरीसुद्धा या सुप्रीम कोर्टानं माझा आरोप आहे की ही जे पिटिशन आहे ही किंवा जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे तो निर्णय प्री फॅब्रिकेटेड आदेश त्यांना मिळाला आणि तोच त्यांनी वाचून दाखवला. आणि मग तो आदेश देणारे कोण, तर या देशातले आरक्षण विरोधी असलेले मनुवादी चातुर्वर्णवादी या लोकांचा हा निर्णय आहे. आणि संभवतः पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये यांना या देशामध्ये पुन्हा चातुर्वर्णवाद आणायचा आहे या उद्देशातून घेतलेला हा निर्णय आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचं दिल्लीवरून ते करतील मला त्याच्याबद्दल माहिती नाही.
परंतु व्यक्तिगत लेवलवर आणि व्यक्तिगत स्तरावर सगळ्या सामाजिक संघटना या निर्णयाच्या विरोधामध्ये सडकेवर उतरलेल्या आहेत आणि हा आमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत गंभीर मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आता संपूर्ण देश या निर्णयाच्या विरोधामध्ये पेटून उठलेला आहे। आदेश का निषेध करती हूँ। अगर कोई कहता है कि यह सुप्रीम कोर्ट का निर्णय है और अगर आप कोर्ट के निर्णय को नहीं मानते तो यह कोर्ट की अवहेलना करते हो, तो ऐसी अवहेलना हम एक बार नहीं बार बार हजार बार जब तक के जीवित है हम तब तक के करेंगे। क्योंकि जिन लोगों ने यानी क्या सोच के ये निर्णय दिया है, कोटा के अंदर कोटा, अरे जब आप लोगों ने वर्ण निर्माण किए, वर्ण के बाद जाति निर्माण किए, जाति के अंतर्गत जाति निर्माण किए, तब आपको शर्म नहीं आई। और अभी कुछ यानी भारत को आज़ाद हुए 75 साल होने जा रहे हैं, लेकिन हमें जो आज़ादी मिली है तो उससे हमारी सिर्फ और सिर्फ दूसरी पीढ़ी अभी SC/ST की आगे आई है, तो तुम्हें इतनी जलनखोरी पैदा हुई है। यानी हमारी शैक्षणिक प्रगति, हमारी आर्थिक प्रगति, हमारी राजनीतिक प्रगति तुमसे देखी नहीं जा रही है और इसके अंदर आप क्रिमिलियर भी लगा रहे हो। बड़ी शर्मसार बात है कि कहाँ क्रीम आपको दिखाई दे रहा है और आप कहते हो कि जिन्होंने वो आरक्षण के बदौलत हो गए, आरक्षण ये कोई भीख नहीं है, यह प्रतिनिधित्व है। और ये बताइए, भारत की सरकारें ये बताइए, भारत की सरकारें ही नहीं तो विरोधी पक्ष में जो भी बैठे हैं, जिन्होंने संविधान को बचाने की कसम खा के जो सत्ता में विरोधी पक्ष में बैठे हैं, हम उन्हें भी अगवाह करना चाहते हैं कि तुम्हें यदि लगता होगा कि हम आज बड़े ताकत से विरोधी पक्ष में बैठे हैं तो तुम इसमें खुश मत रहना। हमें लग रहा था कि तुम हमारी बात उठाओगे। अगर इस निर्णय के लिए अगर तुम कोई ठोस भूमिका नहीं ले रहे, माननीय राहुल गांधी जी, खड़गे जी और जितने भी हैं वो अगर विरोधी पक्ष के जितने भी हैं वो लोग अगर ठोस भूमिका नहीं निभाएंगे तो आने वाले राज्य के इलेक्शनों में उनको भी हम उनकी जगह दिखा देंगे। बाबा साहब अम्बेडकर कहते हैं कि संसद में तुम्हारा आवाज उठाने वाला कोई नहीं होगा तो तुम्हें रास्ते पर की लड़ाई लड़ना पड़ेगा। हम जानते हैं कि ये जो सत्ताधारी पक्ष में और विरोधी जितने भी पक्ष हैं उनमें जो भी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब से चुनकर गए हुए और इतना शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब के ही ऊपर ये बीती है ऐसा भी ना समझे। ओबीसी भी जरा ध्यान में रखे, ओबीसी के नेता भी जरा ध्यान में रखे। ये तुम्हारे लिए बहुत बड़ा ये है क्योंकि तुम्हारी जो जातिगत जनगणना के लिए आवाज उठाई गई थी और जिस बिहार में इसको एक आंकड़ेवारी लागू किए थे बिहार सरकार ने, उसे रोकने की ये बहुत बड़ी साजिश है। तो इसलिए हमें ये सिर्फ अभी तो ये अंगड़ाई है, आज आगे और बाकी लड़ाई है। देखते हैं भारत के सरकार में भी कितना दम है और सुप्रीम कोर्ट को ये निर्णय वापस लेना पड़ेगा। धन्यवाद। मैं लाड बुद्धा टीवी की बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ जो हमारा आवाज जनता तक ही नहीं तो सुप्रीम कोर्ट तक और इस देश के सरकार और विपक्ष के भी लोगों के तक पहुंचा रही है। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीची साफ भूमिका आहे की सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला तो संविधानाला धरून नाही, तो असंवैधानिक पद्धतीचा निर्णय आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा भूमिका आहे की याच्यामध्ये हा निर्णय बदलवून पुन्हा ये SC/ST मध्ये जे वर्गीकरण करण्यात आलं त्यामुळे SC/ST वर्गामध्ये आपापसात भांडण निर्माण होतील आणि सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण होईल। म्हणून हा निर्णय बदलण्यात यावा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे आणि नागपूर शहरातील तमाम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपापल्या परिसरामध्ये आताही फिरून लोकांना स्वयंस्फूर्तीने बंद करण्याची आणि बंदला सहकार्य करण्याची विनंती करत आहेत। तसेच ते बंद झाल्यानंतर संविधान चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीची पुन्हा बैठक होऊन त्याच्यात पुन्हा या विषयावर निर्णय घेण्यात येईल। पहा, आम्ही लढणारी जमात आहोत। आम्ही बाबासाहेब
फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहोत. आम्हाला कळते आजच्या परिस्थितीमध्ये मागून काही मिळत नाही. जेही आपल्याला संविधानानं दिले आहे त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. म्हणून हा जो चुकीचा निर्णय आहे याला सुद्धा किती संघर्ष होऊ द्या किंवा केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किती आपल्या आडकाठी शासनाचा अडथळा आणू द्या, आम्ही इथे थांबणार नाही आणि ह्या निर्णयाला बदलवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. देश की उच्चतम न्यायालय के इन 7 जजों ने अनुसूचित जाति और जनजाति के आरक्षण में वर्गीकरण का जो सुझाव दिया है और उस सुझाव के अंतर्गत क्रीमी लेयर की जो बात कही है, यह बात पूरी तरह से बेबुनियाद और तर्कहीन है. इससे भारत के न्यायाधीशों का न्यायिक चरित्र जो है, जो जातिवाद और विषमता से प्रेरित है, पूरी तरह से उजागर हो जाता है. आरक्षण की भूमिका और आरक्षण का जो कारण है वो पूरी तरह से अलग है. अनुसूचित जाति जनजाति के लोगों को देश के सामाजिक, आर्थिक और राजनीतिक मुख्य धारा में स्थापित करना ये आरक्षण का मकसद था. अब संविधान लागू होने के बाद इतने सालों के बाद भी ये समाज अगर देश के सामाजिक, आर्थिक, राजनीतिक मुख्य धारा में स्थापित नहीं हुआ तो इसके कारण खोजने का सुझाव सुप्रीम कोर्ट ने देना चाहिए था. सुप्रीम कोर्ट ने ये कहना चाहिए था कि अनुसूचित जाति जनजाति में जो भी तबका पीछे छूट चुका है उसके पीछे कारण क्या है. क्या शिक्षा कारण है तो फिर सरकार ने शिक्षा क्यों मुहैया नहीं कराई. अगर उच्च शिक्षा कारण है तो सरकार ने उच्च शिक्षा क्यों मुहैया नहीं कराई. अगर राजनीति में वो पिछड़े हैं, आर्थिकता में पिछड़े हैं, तो उनके रोजगार का, उनके बाकी संधि सुविधा और संसाधनों का जो है पूरा बंदोबस्त जो सरकार ने करना चाहिए था वो इतने साल तक सरकार ने किया नहीं. और एकदम से उठ के सरकार ने बोल दिया कि भाई एक जनरेशन में, एक पीढ़ी में जो आरक्षण का जो लाभ उठाएगा उसके दूसरी पीढ़ी में मिलेगा नहीं. तो समझो कि पहले पीढ़ी में बाप अगर चपरासी बन गया आरक्षण में तो क्या उसके बच्चे ऐसे ही रहेंगे. बाप की चपरासी बनने से उनको आरक्षण का लाभ मिल गया. तो ये जो बात है ये पूरी बेबुनियाद है. और विशेषतः लोग जो है वो इस क्रीमी लेयर और वर्गीकरण तक ही उलझे हुए हैं. सुप्रीम कोर्ट ने इससे भी ज़्यादा बातें कही है जो बहुत भयंकर बातें हैं. सुप्रीम कोर्ट ने संविधान निर्माताओं का जो मकसद था, अनुच्छेद 14 समानता का, 15 भेदभाव न करने का, 16वां जो है वो रोजगार देने का, 341वां जो है राष्ट्रपति के अधिकार अनुसूचित जाति जनजाति के बारे में, ये जिस मकसद से संविधानकर्ताओं ने इसकी परिभाषा संविधान में की थी, इन 7 जजों ने संविधानकर्ताओं की इस परिभाषा को पूरी तरह से बदल दिया है. इन 7 जजों ने संविधान की जो मूल भावना थी उस मूल भावना को ही तहस नहस करने का सुझाव दे दिया है. तो ये फैसला यानी कोई कानून तो बनेगा ना. ये कानून बनना इतना आसान भी नहीं है क्योंकि हर राज्य में जातियों की संख्या, जातियों का अनुपात, उनकी सुविधा ये अलग अलग है. तो कानून इतने जल्दी तो नहीं बनेगा. लेकिन जो जातिवादी लोग हैं देश में, आज जो जातिवादी शासन और भेदभाव वाला शासन दिख रहा है आरएसएस प्रेरित, इन लोगों को इन सुप्रीम कोर्ट ने जो है एक तरह से एक मशाल दे दी आग लगाने के लिए. और हम देखते हैं कि देश में इससे जाति जाति में ज़्यादा वैमनस्य और दुश्मनी बढ़ जाएगी. हे जे SC/ST याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं आहे मान्य उच्चतम न्यायालयाने ते असंविधानिक तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये आणखी इतक्या समाजामध्ये फूट पडणार. SCच्या जेवढ्या 65 आपल्या महाराष्ट्रात जाती आहेत त्यांच्यामध्ये फूट पडेल. बाकी भारत लेवलवर म्हणजे आपल्या इंडिया लेवलवर जितक्या काही जाती आहेत त्यांच्यामध्ये फूट पडेल. आणि हेच त्यांना हवं आहे की याच्या आपसामध्ये हे लोक भांडणं केले पाहिजे. आता जसे उत्तर प्रदेशामध्ये जाटव समाज आहे, राजस्थानमध्ये मीना समाज आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्धिस्ट समाज आहे. या लोकांनी प्रगती का बरं केली? शिक्षणामुळे. बाबासाहेबांच्या मंत्र यांनी अंगीकारला, यांनी बऱ्यापैकी शिक्षण घेतलं, त्याच्यामुळे यांना समोर जाता आलं. नाही, आरक्षण तर त्याचा एक भाग आहे. आरक्षण एक भाग आहे. फक्त आरक्षणामुळे समाज पुढे गेला हे मान्य नाही. शिक्षणामुळे बुद्धिस्ट समाज, राजस्थानमधला मीना, UP मधला जाटव, हे जे काही समाज आहेत आणि हीच त्यांच्या पोटातली दुखणं आहे की हे समोर चालले गेले, आम्ही मागे राहिलो. पण तुम्ही मागे का राहिले याचा तुम्ही काही उहापोह केला पाहिजे की नाही. जोपर्यंत ते करणार नाही. आता याच्यात काय होणार, जेव्हाही कोणतं आंदोलन व्हायचं SC/STच्या याच्या अत्याचारावर तेव्हा सगळ्यात प्रथम बौद्धिस्ट निघायच्या,
मीना निघायचे, जाटव निघायचे, चांभार निघायचे. आता जे पुढे यांच्यावर अत्याचार होईल तेव्हा निघणार का हे लोक? नाही निघणार, कारण की क्लासिफिकेशन होईल, आपसामध्ये तुटातूट होईल. त्यामुळे हा निर्णय एकदम असंविधानिक आहे आणि आपसामध्ये फूट पाडणार आहे. यांचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. त्याच्यामुळे आम्ही आज ह्या बंदमध्ये सामील व्हायला आलेलो आहे. धन्यवाद. हां, मी आनंद गजबे बोलतो, बँक कॉलनी टेका नाका. मी इथं सुप्रीम कोर्टाने जो 6 जजांनी जो विरोधात निर्णय दिलेला आहे त्याचा निषेध करण्याकरता इथं आम्ही सर्व मित्रमंडळी आलेलो आहोत. आणि त्यात महत्त्वपूर्ण हे आहे की हा निषेध करून जो विरोध करत आहोत हे फार आवश्यक आहे. कारण शासन आणि सुप्रीम कोर्ट हे मिळून जे असे असंवैधानिक निर्णय घेत आहेत याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे. यांनाही वाटायला पाहिजे की जन आंदोलनामार्फत आम्ही घेतलेले निर्णय जन आंदोलनामार्फत लोक विरोध करू शकतात आणि विरोध केल्यानंतर आपल्याला हे आपले निर्णय बदलवण्यास आपल्याला भाग पाडू शकतात हे त्यांना कळायला हवं. याकरता आम्ही इथं एकत्रित जमलेलो आहोत. माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आरक्षणामध्ये आरक्षण, हा निर्णय माणसामध्ये समाजामध्ये आणि जातीयता निर्माण करणारा, तेढ निर्माण करणारा हा निर्णय आहे. आणि कळस म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीमध्ये क्रीमी लेअरचा हा एक नवीन कायद्याचं रूपांतर करून त्यांनी एक मोठा अन्याय या SC ST समाजावर आणि भारतीय संविधानावर सुद्धा केलेला आहे. जेव्हा की मागच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णय की भारतीय संविधानाला आम्ही हात लावणार नाही, SC ST कायदा आहे तसाच बरोबर आहे, परंतु या वेळेला भारतीय संविधान आणि आरक्षण संपवण्याचा जो डाव होता तो डाव माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून या देशामध्ये राबवण्यात आलेला आहे आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत. संपूर्ण भारतभर आंबेडकरी जनता, OBC जनता, कष्टकरी, शोषित पीडित जनता या निर्णयाला विरोध करीत आहे. सरकारने लवकरच अध्यादेश आणून हा निर्णय निरस्त करावा अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे. अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा या निमित्तानं आंबेडकरी जनता फुले सावित्रीच्या या लेखी या ठिकाणी देत आहेत. हा ऐतिहासिक इंदोरा चौकातून आपण त्वरित याची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे.